बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। वाढलेल्या मतदान प्रकरणी कोर्टाने इलेक्शन कमिशन अर्थात निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे। सध्या संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं हे सांगा असंही न्यायालयाने सांगितलेलं आहे। 2 आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत निवडणूक आयोगाला। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातली मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली होती आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने याची दखल घेत आज निवडणूक आयोगाला या संदर्भातले निर्देश दिले। त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर वाढलेल्या मतदानाचं जे गौडबंगाल होतं त्यावरचा पडदा उठेल का हा सवाल उपस्थित आहे। ॲडव्होकेट आंबेडकर आपल्या सोबत आहेत। काय नेमका आज निर्णय घेतला त्यांनी? ते आमची बाजू त्यांनी असताना ऐकून घेतली। आम्ही इलेक्शन कमिशनने जे रूल्स अँड रेग्युलेशन आणि पार्लमेंटने केलेले आहेत ते असताना दाखवून दिले की 6 नंतरचे म्हणजे एकदा वेळ संपली आणि मतदार लाईनीमध्ये असेल तर त्याचं मतदान कशा रीतीने करून घ्यावं त्याची एक नियमावली आहे। त्या नियमावलीमध्ये टोकन देणं हा त्याच्यातला एक भाग आहे। त्या टोकनच्या संदर्भात व्यंकटेश म्हणून आहे व्यक्ती जे आहेत दिल्लीतले आहेत त्यांनी असा नाईक म्हणून आहेत त्यांनी असा RTI टाकला होता। त्यांना आम्ही असं हे मदतही केली होती आणि त्यांना जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तरामध्ये इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की आमच्याकडे ती माहिती उपलब्धच नाही। खरं तर ही धक्कादायक गोष्ट आहे, म्हणजे की या सगळ्या विषयामध्ये माहिती उपलब्ध नाही अशा प्रकारचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं आणि याचमुळे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं 3 जणांना 3 महत्त्वाच्या नोटीस जारी केलेल्या आहेत। काय नेमक्या नोटीस जारी केलेल्या आहेत, आणखीन काय त्यांच्याकडनं खुलासा मागवला आहे? त्यांनी असणारा पिटिशनमध्ये आम्ही जे म्हटलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी मागितलेलं आहे। 2 आठवड्यामध्ये उत्तर द्या म्हणून त्या ठिकाणी असताना सांगितण्यात आलेलं आहे आणि 2 आठवड्यानंतर पुन्हा बोर्डावरती येईल। कोणाकोणाला नोटीस जारी करण्याचा निर्णय आज कोर्टाने घेतला? एक युनियन ऑफ इंडियाला नोटीस जारी केलेला आहे। दुसरं जे आहे ते चीफ इलेक्शन कमिशनला नोटीस इश्यू केलेलं आहे आणि तिसरं जे आहे महाराष्ट्राचं इलेक्टोरल ऑफिसर जे आहे त्याला ते नोटीस इश्यू करण्यात आलेलं आहे।